पुणे महानगरपालिका हद्दीतील विंडसर ॲव्हेन्यू कॉन्डोमिनियम सर्वे नंबर 60 वानवडी पुणे या सोसायटीने साधारण 40,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या बाजारभावानुसार अंदाजे 35 ते 40 कोटी रुपये किमतीची महानगरपालिकेची मालकीची जमीन बळकावून कब्जा केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत सागरबाई मनोहर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। पत्रकार परिषदेला पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस दत्ता पाकिरे, उपाध्यक्ष अनिरुद्ध सूर्यवंशी, जिल्हा महिला अध्यक्ष साधना शिंदे, पुणे शहर चिटणीस शहाजहान झारी आदी उपस्थित होते। जांबुवंत मनोहर म्हणाले, एकीकडे सरकार वक्फ बोर्डाच्या जागेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन विधेयक आणण्याची तयारीत आहे, परंतु स्वतःच्याच जागेवर कोणी कब्जा मारते याकडे मात्र लक्ष दिले जात नाही। पुणे शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांसमवेत संयुक्त कारवाई केली जाणार असल्याचे आदेश असताना देखील पुणे महापालिका स्वतःच्या जमिनीवर अतिक्रमण का काढू शकत नाही। समाजवादी पक्षातर्फे निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर सोसायटीसोबत पुणे महापालिकेची मिलीभगत तर नाही ना, असा संशय आम्हा कार्यकर्त्यांना असल्याचं त्यांनी म्हटलंय। सोसायटीला पुणे महापालिकेकडून 2 नोटिसा जागा मोकळी करण्याबाबत देण्यात आल्या असून देखील सोसायटीने अद्याप अतिक्रमण हटवले नाही आणि पुणे महापालिका प्रशासनाला सुद्धा कष्ट घ्यावेसे वाटले नाहीत, म्हणून समाजवादी पक्षाला हे कष्ट घ्यावे लागत आहेत, असं देखील जांबुवंत म्हणाले। पुणे महापालिकेच्या मालकीची जमीन बळकावून येथे अनधिकृत पेड पार्किंगचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे। उर्वरित जागेत गार्डन तयार केले, मात्र येथे लहान मुलांना खेळण्यासाठी अथवा ज्येष्ठांना विरंगुळा व्हावा यासाठी परवानगी नसून काही ठराविक लोकांच्या पार्ट्या आणि आयएससीसाठी वापर केला जात आहे। गेल्या 15 वर्षापासून हा व्यवसाय चालू असताना देखील महापालिका कारवाई का करत नाही? जर येत्या 2 दिवसात कारवाई झाली नाही तर या जागेवर समाजवादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील जांबुवंत यांनी यावेळी दिला आहे। नमस्कार, मी जांबुवंत मनोहर, समाजवादी पक्षाचा पुणे शहराचा अध्यक्ष आहे आणि एव्हेन्यू विंडसर एव्हेन्यू कंडोमिनियम सर्वे नंबर 60 वानवडी पुणे 411040 या ठिकाणी महानगरपालिकेच्या 35 ते 40 कोटी रुपयाच्या जागेचा गेले 15 वर्षापासून एका विशिष्ट सोसायटीला किंवा संस्थेला किंवा व्यक्तीला लाभ देण्याचा प्रकार सुरू आहे। महानगरपालिकेच्या हे निदर्शनास 2 वर्षापूर्वी आलेला आहे आणि ज्याच्यासाठी महानगरपालिकेने कारवाई करण्यासंदर्भातली 2 पत्र त्या सोसायटीला आणि त्या सोसायटीच्या सभासदांना दिली होती। आमचं असं म्हणणं आहे की जर ती जागा 40-35 कोटी रुपयाची जागा जर महानगरपालिकेची असेल तर ती पुणे शहराच्या सार्वजनिक वापरासाठी असावी। पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला तो वापरण्याचा अधिकार असावा। या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आता इथं ही मागणी करतोय की या सोसायटीने ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याच प्रमाणात त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात यावा आणि ती महानगरपालिकेची जी जागा आहे, जी पुणेकरांची जागा आहे, ती पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथं पुणेकरांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी निर्माण करावं, या मागणीसाठी समाजवादी पार्टीने ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। हा, आम्ही याच्यामध्ये मागणी केली आहे की 15 वर्षाचा दंड, 3 पट दंड सोसायटीकडनं किंवा ज्यांनी वापर केला त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे। दुसरं, जर समजा ह्या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर पुढे चालून महानगरपालिका आणि या सोसायटीच्या दारामध्ये आम्ही आंदोलन करू। हा सोसायटी किंवा हे एकूण एवढंच आमचं टार्गेट नाही, तर या आरक्षणाच्या निमित्ताने ज्या जागा ज्यांचे TDR वगैरे वापरण्यात आलेले आहेत ते महानगरपालिकेने तातडीने ताब्यात घेऊन त्याचा वापर पुणेकरांच्या हितासाठी केला पाहिजे। हा प्रश्न फक्त एक त्याचं सुईचं टोक आहे, पण या प्रश्नाच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा समाजवादी पार्टीचा हा प्रयत्न आहे। त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्याची, आता गेल्या 15 वर्षामध्ये अनेक अधिकारी तिथनं येऊन गेले, तर अशा एका विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव मला घेता येणार नाही, पण त्या पोस्टवरती जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, कारण की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे। तात्काळ निलंबन करण्याची त्यांच्याबद्दल मागणी आहे। म्हणजे अतिक्रमण जे गाड्या लावतात त्यांचा रोजगार असतो किंवा झोपडपट्ट्यांमध्ये काही छोटं मोठं अतिक्रमण असतं, त्यांच्यावरती कारवाई करताना महानगरपालिकेला बिलकुल दयामाया येत नाही, तेव्हा त्यांचे संसार जेव्हा उघडे पडतात त्याची दयामाया केली जात नाही। मध्ये आपण बरेचशी प्रकरणं अशी बघितली की पावसाळ्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश नसताना सुद्धा पावसाळ्यामध्ये कारवाया केल्या गेल्या, मग अशा गोरगरिबांना वेगळ्या नाही,
आणि श्रीमंतांना वेगळा न्याय किंवा उच्च. बरं, या सोसायटीमध्ये जी मंडळी राहतात ती सगळी शिकलेली मंडळी आहेत, त्यांना कळू नये का की ही जागा जी आपण वापरतोय ही आपली नाहीये, आपली नसलेली शहराची असलेली मालमत्ता हडप करण्याचं हे कोणत्या प्रकारचं हे षडयंत्र आहे जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून. बरं, 45 कोटी ही अमाऊंट छोटी नाही ना साहेब. पुणे शहर जरी मोठं असलं ना तरी 45 कोटी ही अमाऊंट सुद्धा मोठी आहे. इतक्या मोठ्या आकाराचा जर भूखंड असा दान जर करत असेल ना तर त्या दानपात्र घेऊन आम्ही पण महानगरपालिकेच्या दारात बसतो की आम्हालाही द्या 2-4 भूखंड असेल.